अमेरिकेमध्ये शॉपिंग करणं खूप जास्त बोर आहे यार. कारण इथे ना आपण कुठल्याच दुकानांमध्ये भाव तर करू शकत नाहीच, पण जर तुम्हाला डिस्काउंट रेट विचारायचा असेल ना, तर तो सुद्धा मशीनला विचारावा लागतो. आज आम्ही इथे एका जागेवर शॉपिंगला गेलो होतो आणि इथे ना एवढ्या टाईपचे कपडे ठेवलेले होते, की मी बघून बघून थकले, पण कपडे काही संपायचं नाव घेत नव्हते. तरी मी एकाच सेक्शनमध्ये फिरत होती. लवकरच आम्ही एका ट्रिपला जाणार आहोत, त्यामुळे मी ना शॉपिंगसाठी इथे आली होती आणि आज ना माझ्या नवऱ्याला चुना लावायची माझी चांगलीच इच्छा होत होती. कारण इथले कपडे खूप सुंदर सुंदर दिसत होते, पण यांची प्राईस पण खूप जास्त हाय होती. त्यामुळे मी माझ्या बजेटमध्ये बसणारे कपडे शोधत होती. कारण एवढे कॉस्टली जर मी कपडे घेतले ना, तर माझ्या नवऱ्याचे सगळे पैसे संपून जातील. त्यामुळे मी जरा लिमिटमध्येच कपडे बघत होती आणि मला काही टॉपसुद्धा आवडले. पण कुठलं टॉप घेऊ ना ते अजूनपर्यंत समजत नव्हतं आणि माझ्या नवऱ्याला मी खूप जास्त परेशान केलं. त्यापैकी काही कपडे मी ट्राय करून बघितले आणि काही कपडे मी फायनल केले. आता कुठले कपडे मी घेतले ते तुम्हाला रोड ट्रिपलाच कळेल. त्यानंतर ही हार्ट शेपची बॅग मला खूप जास्त आवडली, पण हिची प्राईस बघितली आणि मी हिला वापस ठेवली. कारण ही ना खूप जास्तच कॉस्टली होती. माझा नवरा मला म्हणत होता की तुला पाहिजे असेल तर घे म्हणून. आता त्यांना कोण सांगणार की मुलींना कधी कधी काही गोष्टी फक्त बघायलाच आवडतात, घ्यायची काही इच्छा नसते. तुम्ही पण या गोष्टीसोबत जर रिलेट करत असाल तर कमेंटमध्ये हार्ट टाईप करा. थँक्स फॉर वॉचिंग.